हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्. कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करतो आहोत आणि या 5व्या अध्यायातील 26व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. ह्या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूयात. कामक्रोध वियुक्तानां यतचेतसां विदितात्मनां यतीनां अभितः ब्रह्मनिर्वाणं वर्तते. त्याचा अर्थ असा आहे, कामक्रोध वियुक्तानां म्हणजे जे कामक्रोध रहित झालेले आहेत. यतचेतसाम म्हणजे ज्यांनी चित्त आपल्या स्वाधीन केलेला आहे, ज्यांच्या चित्ताचा निग्रह केलेला आहे. विदितात्मनाम ज्यांनी स्वस्वरूपाचे ज्ञान करून घेतलेलं आहे. आत्म्याला म्हणजे परमात्म्याला ज्यांनी जाणलेलं आहे, असे जे यतीनाम जे यती आहेत, संन्यासी आहेत, साक्षात्कारी संन्यासी आहेत, त्यांना अभितः ब्रह्मनिर्वाणं वर्तते. अभितः म्हणजे दोन्ही प्रकारचे. ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मसुख वर्तते प्राप्त करतात. असे जे संन्यासी आहेत, ब्रह्मज्ञानी संन्यासी, ते दोन्ही प्रकारचं ब्रह्मसुख प्राप्त करतात. दोन्ही प्रकारचं ब्रह्मसुख म्हणजे देह असताना जीवनमुक्ती आणि देह त्यागानंतर विदेहमुक्ती, अशा प्रकारची ब्रह्मस्वरूप मुक्ती, दोन्ही प्रकारची मुक्ती ते प्राप्त करतात. कामक्रोध वियुक्तानां जे कामक्रोध रहित आहेत, यतचेतसाम ज्यांनी चित्ताचा निग्रह केलेला आहे, विदितात्मनाम ज्यांनी परमात्म्याला जाणलेला आहे, असे यतीनाम असे संन्यासी. 3 प्रकारचे विशेषण त्यांना दिलेले आहेत. जे कामक्रोध रहित आहेत 1, ज्यांनी चित्ताचा निग्रह केलेला आहे 2, आणि ज्यांनी परमात्म्याला जाणलेलं आहे 3. कामक्रोध वियुक्तानाम जे कामक्रोध रहित झालेले आहेत. काम शब्दाचा अर्थ आहे इच्छा. इदम मे स्यात् इतिच्छा कामशब्दितः. हे मला हवं, ते मला हवं, अशा प्रकारची जी इच्छा आहे, त्याला काम शब्दाने शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि या काम आणि क्रोध या 2 विकारांनी जे काय झालेले आहेत, रहित झालेले आहेत. हे 2 विकार काय आहेत, अत्यंत त्या सर्व विकारांमध्ये काय आहेत, प्रमुख आहेत. ह्या विकारांना ज्यांनी जिंकलं की त्या बाकीच्यांना जिंकल्यासारखंच आहे. शास्त्रामध्ये प्रधान मल्ल निबर्हण न्याय असा एक प्रकारचा न्याय आहे. मोठा जो मल्ल आहे, नामांकित, सगळीकडे नावाजलेला, त्याला जर पाडलं तर मग सगळ्या मल्लांना पाडल्यासारखंच आहे. तसं या कामक्रोधांना ज्यांनी जिंकलं त्यांनी बाकीच्यांना जिंकल्यासारखंच आहे. या कामक्रोधांचा प्रताप 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंताने देखील मोठ्या रीतीनं काय केलं आहे, वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतो. हे कामक्रोध अत्यंत जीविताचे वैरी असं म्हटलेलं आहे. भजन मार्गीचे मांग मारक जे असं म्हटलेलं आहे.
अनेक प्रकारे त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि परमार्थामध्ये अत्यंत बाधक असलेले हे शत्रू असलेले हे विकार आहेत. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थाशी निघे तोची मूर्ख, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या काम क्रोध लोभांना सोबत घेऊन मग परमार्थाला निघालेला आहे तो मूर्ख आहे म्हटले. लक्षात आलं का? परमार्थ म्हणजे तरी काय? यांना जिंकणं हा काय आहे? परमार्थ. आणि यांना सोबतीला घेऊन परमार्थ करतो तो तर महामूर्खच म्हणावा लागेल. असे कामक्रोध हे अत्यंत भयानक असलेले शत्रू त्यांनी जे रहित झालेले आहेत. या कामक्रोधांचा ज्यांनी काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. कामक्रोध वियुक्ताना यतचेतसाम, ज्यांनी आपल्या चित्ताचा काय केलेला आहे? निग्रह केलेला आहे. मनाला चित्ताला आपल्या स्वाधीन करून घेतलेला आहे. शंकराचार्यांचा एक छोटासा ग्रंथ आहे, प्रश्नोत्तरी म्हणतात त्याला, किंवा प्रश्नोत्तर मणिरत्नमाला. छोटासा आहे, श्लोकात्मक, आणि त्याच्यात प्रश्न आणि उत्तर आहे. छोटे छोटे प्रश्न, त्याच्यात थोडक्यात उत्तर संक्षेपानं. जितम जगत केन, हे जग कोणी जिंकलं? तर त्या उत्तर दिलं मनो हि एन, ज्यानं मन जिंकलं. असं त्याचं थोडक्यात काय केलंय? उत्तर दिलेलं आहे. हे जगत खरोखर कोणी जिंकलं? ज्यानं आपलं मन जिंकलं. लक्षात आलं का? माणूस या बाह्य जगावरती विजय प्राप्त करू शकतो, पण मनावर विजय प्राप्त करणं अत्यंत काय आहे? अवघड आहे, अत्यंत कठीण असलेली काय आहे? गोष्ट आहे. पण या महापुरुषांनी आपल्या मनाला आपल्या स्वाधीन करून घेतलेलं आहे. चित्ताचा निग्रह केलेला आहे अभ्यासाच्या द्वारे, वैराग्याच्या द्वारे. यतचेतसाम विदितात्मनाम, ज्यांनी परमात्म्याला जाणलेलं आहे, आत्मस्वरूपाला काय केलेलं आहे? जाणलेलं आहे. हे पहा, जगातील लोक बाह्य या जगाला जाणायला निघालेले आहेत. या विज्ञानाच्या माध्यमातून याच्या जगाच्या मुळाशी जाण्याचा काय करतात? प्रयत्न करतात, शोध घेतात. पण हे सगळं बाह्य गोष्टीला काय आहे? जाणणं आहे. या माईक पदार्थांना जाणणं आहे, प्रकृतीला काय करणं आहे? जाणणं आहे. पण आपल्या आत्म्याला, आपल्या स्वरूपाला जाणणं हे खरं काय आहे? जाणणं आहे. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तीह विचार स्वयमीदृशः. विचार कशाला म्हटलेला आहे? तर कोहम, मी कोण आहे याचा शोध घेणं. कथम इदम जातम, हे सर्व जग कसं निर्माण झालं. को वै कर्तास्य विद्यते, याचा कर्ता नेमका कोण आहे. उपादानम किमस्तीह, याचं उपादान कारण नेमकं काय आहे याचा शोध घेणं, याचं चिंतन करणं, याला काय म्हटलेलं आहे? विचार म्हटलेला आहे. ज्ञानोबारायांनी देखील म्हटलं की नाही, आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे हा माणसाने काय करावा? विचार करावा. म्हणजे मीचा काय करावा? शोध घ्यावा. मी कोण आहे याला जाणावं, म्हणजे आत्म्याला जाणावं, आत्म्याचं ज्ञान काय करावं? प्राप्त करून घ्यावं. ह्या महापुरुषांनी विदितात्मनाम, त्या परमात्म्याला काय केलेलं आहे? जाणलेलं आहे. जे काम क्रोधरहित आहेत, ज्यांनी चित्ताचा निग्रह केलेला आहे आणि ज्यांनी परमात्म्याला जाणलेलं आहे, असे जे साक्षात्कारी यती नाम, जे यती आहेत, संन्यासी आहेत, त्यांना अभिताहा, दोन्ही प्रकारचे ब्रह्मनिर्वाणम वर्तते, ब्रह्मसुख काय होतं? प्राप्त होतं. दोन्ही प्रकारच्या मुक्त्या काय होतात? प्राप्त होतात. दोन्ही प्रकारच्या म्हणजे देह असताना जीवनमुक्ती आणि देह त्यागल्यानंतर विदेह मुक्ती, विदेह कैवल्य त्यांना काय होतो? प्राप्त होतो. जिही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले ते निश्चित जेथ सुतले चेतीचिना. जिही विषयापासून हिरतले, ज्यांनी आपलं चित्त
विषयांपासून हिरावून काय हिरावून घेतलं. चित्त आपुले आपण जिंतिले, आणि त्या चित्ताला विषयांपासून हिरावून घेऊन आपल्या काय केलं, स्वाधीन ठेवलं. त्या चित्ताला काय केलं, जिंकलं. हिरावून घेतलं. विचाराने ज्यांनी आपणच आपलं चित्त विचारांनी विषयांपासून हिरावून घेतलं आणि काय केलेलं आहे, जिंकलं आहे. जी ही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले. ते जे लोक आहेत, ते पुरुष निश्चित जेथ सुतले चेतीची ना, ज्या आत्मस्वरूपात झोपले असताना पुन्हा चेतीची ना अनात्माकार वृत्तीवर येऊन जागे होत नाहीत. पुन्हा ते या अज्ञान अवस्थेत येत नाहीत. ते ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले आहेत, तिथून ते जागेच होत नाहीत. तुका म्हणे आता नैवृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुड येईना. सुखाच्या शेजेवर झोपल्यानंतर आता मी वृत्तीवर पुन्हा येत नाही. ते निश्चित जेथ सुचले चेतीची ना. हे पहा, काय केलं त्यांनी, आपलं चित्त विषयांपासून काय केलं, हिरावून घेतलं. आणि आपलं चित्त काय केलं, त्यांनी आपल्या स्वाधीन ठेवलं, जिंकलं. चित्त, मन, त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. त्यालाच मन हे नाव येतं, त्यालाच बुद्धी हे नाव येतं, त्यालाच चित्तही म्हणतात, आणि त्यालाच अहंकार हे नाव देखील येतं, कार्य भिन्नत्वानं. ते अंतःकरण जे आहे, ते ज्यावेळेस मनन करतं, संकल्प विकल्प करतं, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, मन म्हणतात. संकल्प विकल्पात्मक मन हा. आणि ते ज्यावेळेस निश्चय करतं, निश्चयात्मिका बुद्धी, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, बुद्धी म्हणतात. ते ज्यावेळेस चिंतन करतं, त्यावेळेस त्याला चित्त म्हणतात. आणि एखाद्या विषयाचा अभिमान धारण केलं की त्याला काय म्हणतात, अहंकार म्हणतात. हे पहा, आता हे जे चित्त आहे, हे कशातून उत्पन्न होतं, तर त्यांनी सांगितलं अन्न, प्राण, वासना, कर्म आणि अधिष्ठान चैतन्य. या सगळ्यातून या चित्ताची काय होते, उत्पत्ती होते. छांदोग्य उपनिषदामध्ये या चित्ताचे हे 5 कारण सांगितलेले आहेत. त्या चित्ताचं उपादान कारण असलेलं अधिष्ठान चैतन्य, आणि निमित्त असलेली कारणं अन्न, प्राण, वासना आणि कर्म हे सांगितलेले आहेत. किती सांगितले, 5 कारणं सांगितले. त्याचं उपादान कारण सांगितलं अधिष्ठान चैतन्य, आणि निमित्त कारणं सांगितली हे जे कर्म, वासना, प्राण, अन्न, प्राण, वासना आणि कर्म. म्हणून तर म्हणतात की नाही, जैसे खाये अन्न वैसे होय मन. लक्षात आलं का, जसं अन्न खाऊ तसं आपलं काय होईल, मन होईल. हे निमित्त कारण त्याला ते झालं, अन्न, प्राण, वासना आणि कर्म असे सांगितलेले आहेत. या 5 कारणातून चित्ताची काय होते, उत्पत्ती होते. माणूस जसा आहार घेतो तसं त्याचं काय होत असतं, चित्त तयार होतं. बरं, प्राणस्पंदन जसं होतं तसं काय करतं, चित्त उठाव करतं. चित्ताचा चित्तपणा म्हणजे वासना, आणि कर्म म्हणजे पूर्वजन्माचे संस्कार. या सगळ्या गोष्टीने चित्त तयार होतं. ते जसे जसे संस्कार असतील तशी तशी वृत्ती निर्माण होत असते. बरं, आता हे चित्त इंद्रियांसोबत या विषयांकडे काय करतं, धाव घेतं. कारण इंद्रियांची प्रवृत्ती ही काय आहे, बहिर्मुखतेची आहे. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. या इंद्रियांचा काय आहे, हा स्वभावच आहे त्यांचा. तो काय गुणधर्मच आहे. त्यांची निर्मितीच तशा रीतीने केली गेलेली आहे. मग त्या कठोपनिषदातली श्रुती आहे की नाही, पराईंची खाणी व्यतृणात स्वयंभूस तस्मात परांग पश्यती नांतर आत्मन.
कश्चित धीरः प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्वमिच्छत. हे जे इंद्रिय आहेत हे त्या भगवंतानंच कशी केली, बहिर्मुख बनवलेली आहेत. त्या मंत्राचा अर्थ आहे की या इंद्रियांना बहिर्मुख करून या परमात्म्यानं स्वयंभूनं जणू काही हिंसा केली, त्यांच्यावर जणू काही अत्याचारच केला. कारण ते बाहेर पाहतात, ते आत पाहायला तयारच नाही. पण कोणीतरी एखादा धीर पुरुष अमृतत्व प्राप्तीच्या इच्छेनं त्यांची बाहेर असलेली धाव तिला काय करतो, आतमध्ये ओढतो. कश्चित धीर हा, कोणीतरी एखादा धीर पुरुष. एरवी या इंद्रियांची प्रवृत्ती कशी आहे, बहिर्मुखतेचीच आहे. विषय चिंतनानं चित्त काय होतं, परिपुष्ट होतं आणि अजिंक्य होऊन जातं. विषय चिंतन करून 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 ते इतकं बलवान होतं की त्याला जिंकणं काय होऊन जातं, कठीण होऊन जातं. कारण विषयाचं चिंतन दीर्घकाळ म्हणजे जन्मोजन्मी केलेला असल्यामुळं त्याचा तो काय झालेला असतो, अभ्यास झालेला असतो. आणि जसा अभ्यास झालेला असतो, सराव झालेला असतो, त्याप्रमाणे ते चित्त कुठं पळतं, मग विषयांकडंच पळतं आणि ते अजिंक्य होतं. आता त्याला जिंकण्याकरता अगोदर काय करावं लागेल, त्या विषयांपासून हिरावून घ्यावं लागेल आणि मग काय करावं लागेल, त्याला जिंकावं लागेल. हे पहा, एखादा योद्धा जर अशा अजिंक्य अशा किल्ल्यामध्ये बसलेला असेल तर त्याला जिंकणं, त्याचा पराभव करणं, त्याला मारणं हे काही सोपं राहत नाही. मग त्याला काय करावं लागेल, किल्ल्याच्या बाहेर तो येईल असं काहीतरी करावं लागेल. तसं या चित्ताला जिंकण्याकरता काय करावं लागेल, अगोदर विषयापासून त्याला बाहेर काढावं लागेल. चिंतनानं परिपुष्ट झालेलं हे जे अजिंक्य झालेलं चित्त आहे त्याला अगोदर विषयापासून काय करावं लागेल, बाजूला करावा लागेल. कारण ते हिरावून घेण्याच्यासाठी ते विषय चिंतनातून बाहेर येणं काय आहे, आवश्यक आहे. आता अनेक जन्मामध्ये विषयांचे संस्कार दृढ झालेले असल्यामुळं ते बोलून गेलो, ते काय झालेलं आहे, परिपुष्ट बलवान झालेला आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता. नाथ महाराजांनी सांगितलं, हा संसार कसा आहे, संसार मालिका अनादि आहे, कधी आरंभ झाला काही सांगता येतं का. आदिर्यस्य न विद्यते स अनादि अनादि, ज्याचा आरंभच आपल्याला सांगता येणं काही शक्य नाही. आणि त्या अनादि संसारात आपण देखील अनंतवार जन्म आणि मृत्यू आपले झालेले आहेत. आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये नित्य विषय भोगिले पाही, नित्य आपण विषयांचं काय केलेलं आहे, भोग घेतलेला आहे, सेवन केलेलं आहे. आणि ते ठसावले चित्ताच्या ठाई, आणि त्या विषयांचे संस्कार चित्तावरती काय झालेले आहेत, ठसावल्या गेलेले आहेत. वारंवार सेविता, वारंवार त्या विषयांचं सेवन, विषयांचं चिंतन केलेलं असल्यामुळं ते विषय चित्ताच्या ठाई ठसावलेले आहेत. ते चित्त विषयांमध्ये काय झालेलं आहे, जडल्या गेलेलं आहे. चित्तासी विषयाची अतिप्रीती, त्या चित्ताला विषयाची काय आहे, अत्यंत आवड आहे. चित्तासी विषयाची अतिप्रीती, तेने वाढली विषयासक्ती, आणि त्याच्यामुळं त्याची विषयासक्ती अत्यंत वाढलेली आहे. ते प्रवेशले विषयाप्रती न निघे मागुती सर्वथा, आणि ते जेच त्या विषयांमध्ये काय केलेलं आहे, प्रविष्ट झालेलं आहे, तर तिथून ते बाहेर निघायलाच तयार नाही आहे. विषय सुखरूप आहेत असं जोपर्यंत चित्ताला वाटत राहील तोपर्यंत ते विषयातून बाहेर येणंच शक्य नाही. लक्षात आलं का. जोपर्यंत त्या चित्ताला वाटतंय विषय सुखरूप आहेत तोपर्यंत ते बाहेर येईल कशाला. ज्या वेळेस त्याला हे पक्क कळेल आपल्याला जसे विषय सुखरूप वाटतात तसे हे नाहीत, हे परिणामी दुःखालाच कारण आहेत, त्यावेळेस मात्र ते चित्त त्या विषयांचा काय करील, त्याग करील, त्या विषयातून ते बाहेर येईल. लक्षात आलं का. ज्याला जेथे गोडी वाटते त्या स्थानाला तो माणूस सोडतच नाही. लक्षात, कोणतीही गोष्ट घ्या, कोणता एखादा पदार्थ घ्या. आता हे व्यसन करणारी लोक आहेत,
तो पदार्थ घ्या, एखादा माणूस घ्या ज्याला मित्र म्हणून आपण समजलेला आहे, परंतु हा मित्र नसून हा छुपा शत्रू आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तो त्याचा त्याग करू शकत नाही. आता ह्या अनंत जन्मांमध्ये आपण विषय नित्य भोगलेले असल्यामुळं, त्यांचे संस्कार चित्तावरती दृढतेने झालेले असल्यामुळं या चित्ताला हे विषय गोड आहेत असंच वाटत राहत असतं, म्हणून ते विषयाला सोडायला तयार नसतं. पण हे विषय अनित्य आहेत, विषय दुःख रूप आहेत, असं ज्या वेळेस सत्संगतीनं, शास्त्र श्रवणानं, आत्मा अनात्म विचारानं ज्या वेळेस चित्ताला कळतं, पटतं आणि अपरोक्षरित्या पटतं, खरोखर मनापासून पटतं. कोणाला? त्या मनालाच त्या मनालाच ही गोष्ट मनापासून पटते की विषय हे अनित्य आहेत, दुःख रूप आहेत. त्यावेळेस त्या विषयांचा काय होतो? त्याग होतो. विषयांमध्ये दोष दर्शन झाल्यानं ते चित्त विषयापासून आपोआप काय होतं? बाजूला होतं. अहो, कोणत्याही गोष्टीमध्ये दोषदर्शन झाल्याशिवाय त्या गोष्टीचा त्याग होणं शक्य नाही. चित्ताला ज्या वेळेस मी बोलून गेलो, सत्संगतीमध्ये, संतांच्या संगतीमध्ये हे कीर्तन, प्रवचन, कथा इत्यादी श्रवण करत असताना, सत्शास्त्राचं पठण, ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथेचं पारायण करत असताना, त्याच्या अर्थाचा विचार करत असताना हे कळून जातं की हे सगळे महापुरुष, ऋषी, मुनी, अगदी भगवंत सुद्धा गीतेमध्ये आणि हे साधू संत यांनी हे विषय दुःखरूप आहे, दुःखरूप आहेत हे असंच सांगितलेलं आहे. आणि मग हे त्याला ज्यावेळेस पटतं त्या चित्ताला, त्यावेळेस त्याच्याकडून विषयाचा त्याग होतो. माणूस विषयामध्ये दोषदर्शन झाल्यानंतर चित्त विषयातून काढतो आणि अंतर्मुख करतो. तोपर्यंत तो अंतर्मुख होणं शक्य नाही. मग या सद्विचारानं आणि सत्संगतीनं मन जसजसं काय होतं? सुसंस्कृत होत जातं, तसं तसं त्या मनाला आवर घालणं शक्य होतं. भगवान शंकराचार्यांनी गीता भाष्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आत्मदर्शनामध्ये, भगवत साक्षात्कारामध्ये मनच कारण आहे. अन्य शास्त्रकारांनी तर म्हटलंच, मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. मोक्ष आणि बंधनाला कारण कोण आहे? मनच आहे. म्हणजे मोक्षालाही कारण कोण आहे? मनच. देवाच्या दर्शनाला कारण कोण आहे? हे मनच आहे. पण कोणतं मन मोक्षाला कारण आणि कोणतं मन बंधनाला कारण? तर त्यांनी सांगितलं विषयासक्त मन बंधनाला कारण आणि निर्विषय झालेलं मन मोक्षाला कारण. तर आचार्यांची पंक्ती म्हणजे त्यांची ओळ अशी आहे तिथं गीता भाष्यामध्ये, त्यांनी सांगितलं शास्त्र आचार्य उपदेश संस्कृतम मनः आत्मदर्शने कारणम. शास्त्र विचाराने आणि आचार्य म्हणजे गुरूंच्या उपदेशाने सुसंस्कृत झालेलं मन हे आत्मदर्शनाला कारण आहे. आत्मदर्शनामध्ये काय आहे? हेतू आहे. असं सुसंस्कृत झालेलं जे मन आहे त्या मनाला आवर घालणं शक्य आहे. जे असंस्कृत मन आहे, लक्षात आलं का? विषय चिंतनानं बलिष्ठ असं झालेलं जे मन आहे त्याला आवर घालणं हे अत्यंत काय आहे? कठीण आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे मन काय आहे? अत्यंत बलवान आहे. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम. ज्यावेळेस अर्जुन म्हणतो देवा हे मन अत्यंत काय आहे? चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरीव सुदुष्करम. अर्जुनाच्या एवढ्याच बोलण्याला भगवंताने होकार दिलेला आहे. बाकी अर्जुन जेवढं काही बोलतो त्या सगळ्याचं मत खोडून टाकून देव आपलं सांगतो. पण ज्यावेळेस अर्जुन म्हणालेला आहे की हे कृष्णा हे मन अतिशय काय आहे? चंचल आहे, महाबलवान आहे, महाभयंकर आहे, त्यावेळेस देव लगेच म्हणतात असंशयम महाबाहो. हे महाबाहू अर्जुना, तू म्हणतो ते निसंशय खरं आहे, तू म्हणतोस त्याच्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही, हे मन असंच आहे. पण त्यालाही आवर घालता येतो. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासाने आणि वैराग्याने त्याला आवर घालता येतो. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधा.
योग दर्शनामध्ये देखील सूत्र आहे. पतंजलींनी योग सूत्रामध्ये सांगितलं, अभ्यास आणि वैराग्याच्या माध्यमातून या मनाला आवर घालता येतो. मग अशा रीतीनं ज्यांनी जी विषयापासून हिरतले, विषयांपासून मनाला बाजूला काढलं, विचारांनी सद्विचारांनी विषयापासून बाजूला काढलं, चित्त आपुले आपण जिंकले आणि आपलंच चित्त काय केलं, जिंकलं. ते निश्चित जेत सुतले चेतीची ना. ते पुरुष ज्या आत्मस्वरूपात झोपले असताना पुन्हा अनात्माकार वृत्तीवर येऊन जागे होत नाहीत. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पांडुकुमारा अर्जुना ते परब्रह्म निर्वाण, ते मोक्षरूप परब्रह्म जे आत्मविदांचे कारण, आत्मवेत्यांचं जे फळ आहे असं मोक्षरूप परब्रह्म, ते परब्रह्म तेची ते पुरुष जाण, ते परब्रह्मच आत्मज्ञानी पुरुष होतात असं तू काय कर, जाणून घे. हे पांडुकुमारा, हे अर्जुना, तू असं समज की आत्मज्ञान्यांचं जे फळ, आत्मज्ञान्यांचं जे साध्य, आत्मज्ञानी लोक ज्याच्या प्राप्ती करता काय करतात, प्रयत्न करतात, ते परब्रह्म. पण कसं, मोक्षरूप परब्रह्म, निर्वाण परब्रह्म. परब्रह्म कसं आहे, मोक्ष स्वरूपच आहे. ज्ञानोबा राय म्हटले की नाही, या ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्यायसी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थ होगा. याचंच नाव चौथा पुरुषार्थ, म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष, चौथा पुरुषार्थ. कशाला म्हटलं, या ब्रह्मत्वालाच. म्हणून हे ब्रह्म कसं आहे, मोक्ष रूप असलेलं ब्रह्म. कुणाचं कारण आहे ते, आत्मविदांचे कारण, म्हणजे आत्मज्ञानी लोक त्यांचं जे साध्य ते मोक्षरूप परब्रह्म, ते जणू हे पुरुष ते परब्रह्मच आहेत. ज्यांनी या विषयापासून आपल्या चित्ताला बाजूला केलं, त्या चित्ताला जिंकलं आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जे निश्चित झोपले, म्हणजे लीन होऊन गेले, ते प्रत्यक्ष परब्रह्मच आहेत. जरी तुमच्या आमच्यासारखे फिरताना दिसत असले तरी ते मोक्षरूप परब्रह्म स्वरूपच आहेत असं तू काय कर, जाणून घे. परब्रह्मामध्ये आणि ब्रह्मज्ञानी, ब्रह्म ज्याला प्राप्त झालेला आहे त्या पुरुषामध्ये कोणताच भेद नाही, कारण अनुभवाच्या अंगानं ते काय आहेत, परब्रह्मच आहेत. श्री गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. हे आमचे सद्गुरू हे काय आहेत, साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, हा गुरु साक्षात परब्रह्म. ते परब्रह्म सगळीकडे चराचरात व्याप्त आहे, हे ठीक आहे, पण ते प्रत्यक्ष नाही ना आपल्याला. गुरु मात्र आपल्याला प्रत्यक्ष कोण आहेत, परब्रह्म स्वरूप आहे. ज्यांनी परमात्म्याला जाणलं ते परब्रह्म स्वरूपच आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, फक्त प्रतिमा वेगळे आहेत, दिसायला वेगळे आहेत. देव संत जे आहेत ते देवच आहेत. देवते संत, देवते संत. बर, मग ते प्राप्त पुरुष, ब्रह्मज्ञानी पुरुष अगदी ब्रह्मस्वरूपच आहेत असं तुम्ही जाणून घ्या, असं म्हटलं गेलं. मग ते या अवस्थेला कसे प्राप्त झाले आम्हाला सांगा. ते ऐसे कैसेने झाले, जे देहीची ब्रह्मत्व आले, हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो. ते पुरुष देहीची ब्रह्मत्व आले, देह असतानाच, देह त्यागाच्या पूर्वीच ब्रह्मभावाला प्राप्त झाले. ते ऐसे कैसेने झाले, ते असे कोणत्या साधनेने झाले. अशी काय साधना त्यांनी केली की देह त्यागण्याच्या पूर्वी जिवंत असतानाच ते ब्रह्मस्वरूप होऊन गेले. हे पुससी, हे जर विचारित असशील, भगवंत अर्जुनाला म्हणतात, तू जर असं मला विचारित असशील तरी भले संक्षेपे सांगू. तर ठीक आहे, मी तुला ते थोडक्यात सांगतो. जर तू असं विचारित असशील तर काय विचारित असशील की ते पुरुष देह असतानाच ब्रह्मभावाला कसे प्राप्त झाले, कोणत्या साधनाने प्राप्त झाले, त्यांनी काय साधना केली, असं जर तुला विचारायचं असेल तर मग मी थोडक्यात खरं तर यालाच सांगायचे देवाला. हे पुढं आणखी लक्षणं सांगायचे ना ब्रह्मज्ञानी लोकांची, यालाच सांगायचं. देव काय म्हणतो, तू जर विचारित असशील तर मी
सांगतो. ज्याला सांगण्याचा छंद आहे तो असंच म्हणत असतो. जर तुला विचारायचंच असेल तर मग मी तुला काय करतो, सांगतो. पण ते आता उद्या सांगूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल विठीव, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान. माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, गुरुवर्य बंशी महाराज की, सद्गुरु जोग महाराज की जय. Thank you.